मित्रांनो आता करत आहोत कोलंबी सुकी करतोय मस्त अशी। तर आपण तेल टाकूया सगळ्यात पहिले कढईमध्ये। तर मित्रांनो सगळ्यात आता पहिले लसूण टाकूया। लसूण फ्राय होते मस्त लसूण जरा परतून घेऊया। सुरमई एक साइड सुरमई आणि आपली ताम चालू आहे फ्राय। आपण टाकूया कांदा। कांदा बघू कसा कापलेला आहे। ही रेसिपी माझ्या होणाऱ्या बायको कडून आहे। लवकरच आमचं लग्न होणार आहे। तेव्हा तर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी मिळणारच आहेत मस्त की आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या डेली ब्लॉग्स वगैरे बाकीच्या गोष्टी ज्या असणार व्हिडिओ वगैरे तुम्हाला भरपूर खाण्यापिण्याचे व्हिडिओ येणार आहेत, फिरण्याचे व्हिडिओ येणार आहेत। तर नक्की आता चॅनल सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। नक्की खायला या। वा वा बघूनच भूक लागली। तर आता आपण हे टाकूया मीठ। मीठ चवीनुसार तुम्ही टाका। मित्रांनो आता आपण मस्तपैकी परतवूया। कांदा लसूण चांगला परतवून घ्यायचा आहे। गॅस फुल ठेवा। मित्रांनो कांदा तर मस्तपैकी लाल झालेला आहे बघू शकता तांबूस। तर आता आपण त्याच्यात टाकूया टोमॅटो। टोमॅटो बारीक कापलेला आहे मस्तपैकी टाका। आणि मग आपण याला मस्तपैकी परतवूया। वा वा बरोबर। तर मित्रांनो आता आपण टाकणार आहोत हिंग। हिंग टाकलेला आहे। टाकू आपण हळद अर्धा चमचा हळद। आता आपण याला करूया मिक्स। तर मित्रांनो आता आपण टाकणार आहोत गरम मसाला। गरम मसाला एक अर्धा चमचा टाकलाय, अर्धा पाऊण चमचा। जास्त टाकू नका, थोडासा टाकायचा मस्त फ्लेवर येतो। थोडी रेडी होत चालली आता आपण थोड्या वेळाने खाणार आहोत ती मस्तपैकी। त्याची रेसिपी तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिसलीच असेल। तर आपण टाकू मसाला। एक साधारण 1.5 चमचा मसाला टाकलाय। चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त टाकू शकता। हा घरगुती मसाला आहे। हा स्वतः आम्ही घरी बनवतो, स्पेशल मसाला आहे, सिक्रेट मसाला। तर मस्त त्याचा मिक्स करतोय। तुम्ही नक्की येऊन बघा मुरुडला। आणि मुरुडला येऊन नक्की ठाकूर गल्लीत या। तर तेव्हा तुम्हाला अशी रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवू। तर आपण टाकूया कोलंबी। मस्तपैकी कोलंबी टाकलेली आहे। कोलंबी आता याच्यामध्ये मस्तपैकी परतवूया आपण। आणि पाणी टाकू नका याच्यामध्ये, नॉर्मल आपण नंतर थोडंसं पाणी शिंपडू, तुम्हाला समजेलच कसं करायचं ते। आणि मस्तपैकी ग्रेव्ही करणार आहोत आपण याची। आपण कालवण पण केलेलं आहे। तुम्हाला पूर्ण जेवण तर दिसणारच आहे, तुम्हाला दाखवणार मी पूर्ण काय काय आपण केलेलं आहे, कसं पूर्ण जेवण आमचं काय असतं काय नाही ते तुम्हाला दिसेलच। तर आता आपण एक साईडला सुरमई आणि तांब, एक साईडला कोलंबीचा ग्रेव्ही आणि तुम्हाला कालवण सुद्धा दाखवतो। तर पाणी टाकतोय आपण त्याच्यामध्ये, साधारण थोडंसं पाणी टाकलं बघा एकदम। आणि एवढ्या पाण्यावरती आपण त्याला परत शिजवायचा, परत थोडं पाणी टाकायचं, असं थोडंच पाणी लिमिटेड टाकून शिजवणार होतं आपण। तर तुम्हाला आता मी दाखवतो कालवण केलेलं आहे। तर हा केळीचं पान आहे आणि हा बघा कालवण मस्तपैकी
वा वा, कालवण केलेलं आहे आणि आपण केळीच्या पानातच जाणार आहोत. तर मस्तपैकी बघ लास्टपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो आता बघू शकता एकदम टेक्स्चर एकदम मस्त आलं आहे आणि रेडी झाली आहे आपली कोलंबी. एकदम मस्त बघू शकता, तेल पण चांगलं सुटलं आहे. मगाशी जो पाणी टाकलेला ना तो तेवढंच टाकलं आहे, त्याच्यात नंतर काही पाणी टाकलं नाही आपण, डायरेक्ट झाकण ठेवलेला आणि नंतर मग बारीक गॅसवरती आपण हे शिजवलं. तर आता ही कोलंबी रेडी झाली आहे. तर आपण आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकू आणि मग आपण खायला सुरुवात करू. पुढे अजून व्हिडिओ बाकी आहे बघा पूर्ण. तांब आता आपण काढलेली आहे आणि सुरमई जराशी कडक करण्यासाठी ठेवले. तांब मला अशी सॉफ्टवाली आवडते म्हणून सॉफ्टवाली अगोदर काढून घेतली. तर आपण आता खाऊया मस्तपैकी.